महत्त्वाची बातमी आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईतील समुद्र किनारे, धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले तर शहरातील प्रमुख ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मुंबई शहरात सुद्धा अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। सध्या मी गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईतले सगळेच समुद्र किनारी जे ठिकाणी जे आहेत ती अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेली आहेत, सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मुंबईतली जी गर्दीची ठिकाणं आहेत आणि त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन आहेत, या सगळ्याच ठिकाणी संपूर्ण चौकशी करूनच या ठिकाणी सगळ्यांना पर्यटकांना सोडलं जात आहे। सध्या गेटवेच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख ठेवण्यात आलेली पाहायला मिळते। हा संपूर्ण गेटवेचा परिसर आहे। या ठिकाणी हा समुद्री तट जो आहे तो संपूर्ण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था जी आहे ती गेटवे परिसरात असेल किंवा रेल्वे स्टेशन ठिकाणी असेल किंवा धार्मिक स्थळं जे मुंबईतली मोठमोठी आहेत त्या ठिकाणी सुद्धा चोख बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून जारी करण्यात आलेला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे सगळ्या सिस्टम ज्या आहेत ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा पोलीस गस्त जे आहे ते मुंबईतल्या समुद्र किनारी सुद्धा घालताना पाहायला मिळतात। त्यामुळे संपूर्ण यंत्रणा जी आहे ते अलर्ट मोडवरती मुंबई पोलिसांनी सुद्धा जो दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये झाला त्यानंतर केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन योगेश सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई।